आदमाला मनाई केलेल्या फळांतून खाण्याविषयी देवाने म्हटले होते की ज्या दिवशी तू खाशील त्या दिवशी खास मरशील. परंतु आदम शारीरिकरित्या त्या दिवशी मेला नव्हता, तर त्यानंतर तो 930 वर्षे म्हणजे पूर्ण आयुष्य तो जगला. अर्थात त्याचा आध्यात्मिक मृत्यू लगेच झाला पाप करताच. अशा प्रकारे पापामुळे मृत्यू मनुष्यामध्ये शिरला आणि मृत्यूने संपूर्ण या पृथ्वीवर कीटक असो, प्राणी असो, मासे असो, पक्षी असो, सर्वांवर मरण सुरू झाले. ह्यापूर्वी मृत्यू नव्हता असे जीवन आदम आणि हव्वा या पृथ्वीवर जगत होते. आमचा शारीरिक मृत्यू ही पापाच्याच दुष्परिणामांतून आला. शारीरिक मृत्यू म्हणजे जीवात्म्यापासून शरीर वेगळे होणे, तर आध्यात्मिक मृत्यू म्हणजे देव आणि मनुष्य विभक्त होणे. अर्थात संपूर्ण मानवजात पापात पडली आणि मृत्यूच्या स्वाधीन झाली. मृत्यू येताच मनुष्याचे शरीर बदलले, मृत्यूची गुलामी सुरू झाली, मृत्यूचे भय मनुष्यामध्ये निर्माण होऊ लागले. आध्यात्मिक मृत्यू म्हणजे देवापासून विभक्त होणे.